कधी कधी आयुष्य बदलायला लाखो रुपये लागत नाहीत, लागतं फक्त एखादं निस्वार्थ माणूस. ही गोष्ट आहे एका चप्पलची आणि माणुसकीची. एक चपला, एक माणुसकी. हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी गोष्ट. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. रस्त्यावर चिखल, पाण्याचे साचलेले खड्डे आणि वाहत्या नाल्यांनी शहराचे रूपच बदलून टाकले होते. मुंबईच्या वांद्रे स्टेशनवर लोकांची नेहमीप्रमाणे घाई गडबड सुरू होती. ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी, शाळकरी मुलं आणि हातगाड्यांवर सामान विकणारे लोक, सारेच आपल्या आयुष्यात गर्क. तेवढ्यात स्टेशनच्या एका कोपऱ्यात बसलेला एक साधारणतः 10 ते 12 वर्षांचा मुलगा नजरेत भरतो. त्याचं अंग भिजलेलं, चेहरा मळलेला आणि पायात फाटलेली एकच चप्पल. दुसरी चप्पल त्याच्याजवळच तुटलेल्या अवस्थेत ठेवलेली. त्याच्या डोळ्यात एक आशेची किरण होती, कुणीतरी थांबेल, काहीतरी देईल. पण लोक जात राहिले, कोणालाच वेळ नव्हता. तेवढ्यात एक साधेसे कपडे घातलेला तरुण, शरद, त्या मुलाजवळ थांबतो. काय नाव तुझं? शरद विचारतो. राकेश, तो संकोचून उत्तर देतो. काय करतोस इथे? चप्पल तुटली. शाळेला जायचं होतं, पण आई म्हणाली आधी चप्पल मिळव, मग जा. शरद काही क्षण थांबतो, त्या मुलाच्या पायांकडे बघतो. पायात चिखल आणि चेहऱ्यावर निरागसता. चल माझ्यासोबत, शरद म्हणतो. राकेश बिचकत उभा राहतो. दोघं स्टेशनबाहेर येतात. काही अंतरावर एक चप्पल विकणारी छोटी दुकानं असतात. शरद त्याला आत घेऊन जातो. ही कुठली आवडते? शरद विचारतो. राकेश गोंधळतो. त्याला विश्वासच बसत नाही की कुणीतरी त्याच्यासाठी काही खरेदी करणार आहे. ही घ्या काका, तो लाजत लाजत एक साधीशी पण मजबूत चप्पल दाखवतो. शरद पैसे देतो. दुकानदार म्हणतो, तुम्ही बऱ्याच वेळा असं करता, हे बघून छान वाटतं. शरद हसतो आणि काही न बोलता राकेशला म्हणतो, जपा त्या चपला आणि शाळा चुकवायची नाही. राकेशचे डोळे पाणावतात. त्याने काही न सांगता शरदचे पाय पकडले. हे काय करतोस? उठ, शाळा नाही तर उशीर होईल. शरद थोडा गडबडतो. राकेश पळत सुटतो, पण मागे वळून एकदा हसतो. त्या हसण्यात कृतज्ञता होती, प्रेम होतं आणि माणुसकीचं मूळ रूप होतं. 2 वर्षांनी एका कार्यक्रमात शरद प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलेला असतो. एक शाळा गरीब मुलांसाठी शिक्षण आणि अन्नवाटपाचं काम करते. कार्यक्रमाच्या शेवटी एक मुलगा स्टेजवर येतो, भाषण करतो. आज मी इथे उभा आहे, कारण 2 वर्षांपूर्वी एका अनोळखी माणसाने मला चप्पल दिली आणि शिक्षणाकडे परत आणलं. शरद अवाक होतो. तोच राकेश. दोघांचे डोळे भरून येतात. मंचावर, त्या सर्वांच्या समोर, ते एकमेकांना मिठी मारतात. आज ना पैसा, ना प्रसिद्धी, केवळ माणुसकी जिंकलेली असते. कथेचा संदेश. जगात लाखो गरजवंत आहेत, पण प्रत्येक गरज पूर्ण करणं आपल्याला जमणार नाही. पण जर आपण एखाद्याच्या आयुष्यात एक क्षण जरी प्रकाशाचा देऊ शकलो, तर तीच खरी माणुसकी. आपण दिलेली एक चप्पल, एक पुस्तक, एक मदतीचा हात कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. एक छोटीशी मदत, एक आयुष्य बदलणारं प्रेम, एक चपला, एक माणुसकी, एक हृदयस्पर्शी गोष्ट. तुम्हालाही वाटतं का की माणुसकी अजून जिवंत आहे? कमेंट करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्या